किल्ल्याची पाहणी करताना किल्लेदार तोप मुलूक होशियार कोण आलंय का पहा आपल्या ही मनरूपी किल्ल्यावरती काम क्रोध लोभ मोह अहंकार आदी विकारांनी कुठे अटॅक तर केलेला नाही ना. अटेन्शन. जागते रहो होशियार. ऐका हो ऐका सर्वजण ऐका. परमपिता शिव परमात्मा सत्यम शिवम सुंदरम या धर्तीवर अवतरित झाले आहेत हो. सावधान. जाताना सर्वजण मुरलीला अवश्य. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. औरंगजेबाच्या दरबारामध्ये आग्र्याहून सुटका झालेली आहे शिवाजी राजांची. तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं. त्याचं नाव रायबा होतं. 4 फेब्रुवारी 1670ला कोंढाणा किल्ला घेण्यात आला आणि त्यावेळेला तानाजी मालुसरे बोलले होते शिवाजी राजांना आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. 1672मध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेला गवळण दुधाचे हांडे घेऊन रायगडावरती एक आलेली होती. दूध घालून पैसे घेऊन ही हिरकण निघालेली होती. परंतु त्यावेळेला दरवाजे बंद झाले. पण बाळाच्या ओढीनं तिनं अंधाऱ्या रात्रीमध्ये तो हिरकणीचा बुरुज जो आहे तो सर केला आणि आपल्या बाळाला भेटायला गेली. त्यावरून शिवाजी राजांनी ह्या बुरुजाला हिरकणी बुरुज हे नाव दिले. गोवळकोंड्याची भेट 6 ऑक्टोबर 1676. कुतुबशाहीच्या बादशहाने शिवाजी महाराजांना भेटीचे निमंत्रण दिले होते. शिवाजी महाराज दिनांक 6 ऑक्टोबर 1676 रोजी रायगडाहून सरसेनापती हंबीरराव मोहिते, सूर्याजी मालुसरे, नेताजी पालकर, सर्जेराव जेधे, येसाजी कंक, धनाजी जाधव, दौलत खान यांच्यासह गोवळकोंड्यास निघाले. महाराजांच्या हत्तीचे माहूत हंबीरराव मोहिते होते. या भेटीने महाराजांनी दक्षिणी राज्यांशी एकजूट केली. आठवावा तो प्रताप, आठवावा ते स्वरूप.
छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी रेखाटण्यात आलेला आहे.